सध्या देशात सगळ्यांचंच लक्ष प्रयागराजमधील कुंभमेळाव्याकडे लागले आहे। 144 वर्षांनी आलेल्या या कुंभमेळाव्यासाठी जगभरातून अनेक भाविक हजेरी लावताना दिसत आहेत। देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक पवित्र स्नान करण्यासाठी पोहोचत आहेत। महाकुंभ मेळाव्यामध्ये आग लागण्यासारखे अनुचित प्रकार देखील झाले, पण आता एक नवीन माहिती समोर येत आहे। उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्याला जात असताना झालेल्या अपघातात 10 भाविकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। हे भाविक प्रवास करत असलेली कार आणि बस धडकल्याने ही भीषण दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत 19 जण जखमी झाले असून प्रयागराज मिर्जापूर महामार्गावर मेचा भागात बोलेरो कार बसला धडकल्याची माहिती मिळत आहे। छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातून प्रयागराज येथील संगमावर स्नान करण्यासाठी हे भाविक जात होते। भाविकांना घेऊन जाणारी बोलेरोची मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातून येणाऱ्या बसची धडक झाली। दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची तात्काळ दखल घेतली असून अधिकाऱ्यांना तातडीने मदत कार्य करण्याच्या तसेच जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत। उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे। कुंभ मेळाव्याला जाणाऱ्या भाविकांनी भरलेले कार आणि बसमध्ये भीषण धडक झाली। यामध्ये कुंभ मेळाव्याला निघालेल्या 10 भाविकांचा मृत्यू झाला, तसेच 19 भाविक जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। अपघातासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। यापूर्वी 29 जानेवारीला महाकुंभ मेळाव्याच्या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत कित्येक जणांचा मृत्यू झाला होता। मौनी अमावास्येच्या निमित्ताने पवित्र स्नान करण्यासाठी एकाच वेळी मोठ्या संख्येने भाविक एका जागी आल्याने संगम परिसरात पहाटेच्या वेळी चेंगराचेंगरी झाली होती। महाकुंभ 13 जानेवारीला सुरू झाला असून 26 फेब्रुवारीला याची सांगता होणार आहे।